तेच झाले ना लिंक तीच त्या ठिकाणी सांगत असताना महाराज सांगतात की महाराज प्रत्यक्ष ब्रह्मजींनी आपल्या मुखातून कथा सांगितली. कथा श्रवण करत असताना मनात कोणत्याही प्रकारचा वाईट विचार होऊ नका. ही कथा परमात्म्याची आहे. कथा श्रवण करत असताना महाराज ज्या लीला देवाने केल्या त्या लीला आनंद साधारण तत्व आहे. खूप महान तत्व आहे. एका हाताने टाळी मुखाने चिंतन करूया. काही श्रोतागण येत आहे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा माझा माझा
या ठिकाणी महाराज ब्रह्मची प्रत्यक्ष कथा सांगताय. नारदांना ब्रह्मजी सांगत असताना सांगतात, नारदा बाबा, दक्षाने शंकरजींना आपली कन्यादान केली सती. पण कन्यादान करत असताना महाराज माझ्या मनामध्ये कामाने प्रवेश केला आणि महाराज अक्षरशः ब्रह्मजी स्वतः सांगतात की माझ्या मनामध्ये असं परिवर्तन झालं की मला असं वाटत होतं की एकदा आपण या सतीचं मुख पाहावं. चरण पाहिले होते महाराज. ज्यावेळेस ब्रह्मजीच्या मनामध्ये असा विचार आला त्यावेळेस अक्षरशः ब्रह्मजीने महाराज खरोखर ब्रह्मजी आपल्या स्वतःच जे कर्म आहे ते नारदांना स्वतः सांगते. नारदा, मी काय केलं की त्या ठिकाणी यज्ञ पेटलेला होता आणि त्या यज्ञामध्ये मी ओले लाकडं टाकली आणि ओले लाकडं टाकल्यानंतर महाराज त्या ठिकाणी धूर झाला. दूर झाल्यानंतर ब्रह्मजी सांगायला लागले, मी स्वतः गेलो आणि त्यावेळेस सतीची डोळे चोळायला लागले धूळ गेल्यानंतर. ते जे पाहिलं कथा परमेश्वराची आहे, एक लीला आहे, एक खूप गहन लीला आहे. ह्या आपल्या बुद्धीच्या बाहेर आहे. याचा वाईट विचार कधी करू नका. महाराज सांगतात त्यानंतर ब्रह्मजी सांगायला लागले, नारदा, या मोहामुळे माझा तेजोत्पात झाला आणि महाराज तो तेजोत्पात या पृथ्वी तलावरती ज्यावेळेस पडला त्यावेळेस सांगतात की महाराज त्या ठिकाणी 4 स्थान निर्माण झाली. पहिलं स्थान आहे संवर्त, दुसरं स्थान आहे आवर्त, त्यानंतर तिसरं आहे पुष्कर आणि चौथं आहे द्रोण. ही 4 स्थान निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्यक्ष ब्रह्माच स्वरूप आहे. भारतामध्ये पुष्कर स्थान आहे. पुष्करला बऱ्याच वेळेस जातात. ब्रह्मजीचं एकही ठिकाणी मंदिर नाही, पण त्या ठिकाणी मात्र त्यांचं मंदिर, त्यांचं पूजन केलं जातं. बाकीची स्थान कोणत्या ठिकाणी हे मलाही माहिती नाही. काय सांगावं महाराज. पुढे सांगतात त्यानंतर सर्व देवांनी ब्रह्मजीची निंदा करावी. ब्रह्मा, हे चुकीचे कार्य केलंय तुम्ही. त्यावेळेस महाराज शिवजींना देखील राग यावा. बऱ्याचशा देवतांनी समजवावं, महाराज ब्रह्म काही वेगळे नाही, ब्रह्म तुमच्यापासूनच निर्माण आहे. आणि लीला त्यांनी महाराज त्यांना देखील पृथ्वीवरती मान मिळावा, सन्मान मिळावा याकरिता लीला अवश्य. काय सांगावं महाराज. त्यानंतर लग्न थाटामाटात लागलेला आहे. आनंदामध्ये लग्नाचा उत्सव झाला.
आणि आनंदामध्ये लग्न उत्सव झाल्यानंतर महाराज त्या ठिकाणी शिवजी कैलासावरती आले आणि कैलासावरती स्वागत करते आणि आनंदी आनंद करतायत. कैलाश के निवासी नमो बारे बारे हो, नमो बारे बारे हो, आयो शरण तिहारे प्रभु द्वार कर दो। कैलाश के निवासी नमो बारे बारे हो, नमो बारे बारे हो, आयो शरण तिहारे प्रभु द्वार कर दो। कैलाश के निवासी नमो बारे बारे हो, नमो बारे बारे हो, आयो शरण तिहारे प्रभु द्वार कर दो। आयो शरण तिहारे प्रभु द्वार कर दो। शिव शंकर भगवान की कभी शिव ने निराश ना किया, कभी शिव ने निराश ना किया, कभी शिव ने निराश ना किया, कभी शिव ने निराश ना किया। बाबा जी ने तुझा वरदान दे दिया, बाबा जी ने तुझा वरदान दे दिया, बाबा जी ने तुझा वरदान दे दिया, बाबा जी ने तुझा वरदान दे दिया। बड़ा है तेरा गायरा बड़ा दरबार तू, बड़ा है तेरा गायरा बड़ा दरबार तू। आयो शरण तिहारी प्रभु द्वार कर दो, आयो शरण तिहारी प्रभु द्वार कर दो। कैलाश के निवासी नमो बारे बारे हो, कैलाश के निवासी नमो बारे बारे हो, कैलाश के निवासी नमो बारे बारे हो, कैलाश के निवासी नमो बारे बारे हो। आयो शरण तिहारी प्रभु द्वार कर दो, आयो शरण तिहारी प्रभु द्वार कर दो। आणि कैलासावरती महाराज शिवजी आलेले. त्या ठिकाणी सर्व महाराज गणांना आनंदी आनंद झालाय. काय सांगा महाराज, खूप मोठं स्वागत करण्यात आलं. सती माता शिवजी बरोबर आल्यानंतर महाराज त्या ठिकाणी आनंदी आनंद करत असताना त्या कैलाशावरती राहत आहे. पुढे महाराज सांगतात, याच कैलासावरती महाराज शिवजी आपले ध्यानस्थ असतात.
शास्त्रकार सांगतात त्याच कैलासावरून महाराज प्रत्येक तत्वाची निर्मिती झाली. महाराज सांगतात चंद्राने अमृत कलश घेतला होता. राहू आणि केतू हे एकच स्वरूप आहे. राहू आणि केतू एकच स्वरूप आहे. कथा शिव महापुरांच्या माहिती नाही. त्यावेळेस काय झालं महाराज, शरीराचे दोन भाग झाले. त्या राहूला मात्र वाईट वाटत होतं. त्याने महाराज शिवजींकडे धावत धावत यावं, कारण त्याला कळलं की शिवजींकडे चंद्र गेलेला आहे. कथा भाग लक्षात येते ना. सतीजी पार्वतीजी कैलासावरती आलेले. आता संसार हाताने चालू आहे. पुढची लीला मी तुम्हाला सांगत आहे. त्या ठिकाणी महाराज सांगतात शिवजींकडे ज्यावेळी चंद्र आला, चंद्राने पाहिलं गेले राहू केतू आलेला आहे. राहू केतूने महाराज त्याला भक्षण करण्याच्या हेतूने धावावं. पडत असताना महाराज जात असताना काय सांगावं, त्या ठिकाणी प्रत्यक्ष हा जो चंद्र आहे हा देवाच्या मांडीवर जाऊन बसला. कुठे कुठे जाऊन बसला? देवाच्या जवळ जाऊन बसला. आणि त्या ठिकाणी बसला असताना त्याने महाराज प्रत्यक्ष शिवजींना विनंती करावी, प्रभू हा राहू मला ठेवणार नाही, हा मला मारून टाकेल किंवा मला भक्षण करून घेईल, म्हणून देवा मी तुम्हाला शरण आलोय. कुठे आलोय? माझी शरणागत आहे देवा तुम्हाला, तुम्ही मला जवळ करा. त्यावेळेस त्या ठिकाणी शिवजींनी जवळ करावं आणि जवळ केल्यानंतर महाराज काय सांगावं, प्रत्यक्ष शिवजींच्या समोर राहू केतू आहे. त्याने सांगावं, प्रभू देवांनी आमच्याशी कपट केलेलं आहे. समुद्र मंथनातून निघालेलं अमृत दोघांना द्यायचं होतं आणि ते अमृत फक्त देवलोकांनी घेतलंय आणि मी घेण्याचा प्रयत्न केला तर याने माझे 2 तुकडे केले. आणि त्याला कारण म्हणजे आज चंद्र आहे आणि सूर्य आहे, मी नाही सोडणार. त्यावेळेस महाराज शिवजी राहू केतूला सांगायला लागले, राहू केतू तुला माहिती नाही हा चंद्र मला शरण आलेला आहे. कोणाला कोणाला शरण आलेला? बोला. शिवजी सांगतात, प्रत्यक्ष प्रभू सांगतायत, जो मला शरण आलेला आहे त्याच्यावरती कधी वाईट परिस्थिती येत नाही. आणि जो शरण आलेला आहे त्याला मी तुला कसा द्यायचा? कारण हा सांगत होता मला म्हणे हा चंद्र द्या.
कोण म्हणे राहू केतू नाही सोडणार म्हणे, मला याला भक्षण करायचंय. राहूने सांगितलं बघ तुझं काही असू दे पण तो मला शरण आलेला आहे. सांगायचं एक आहे, शिवजींना जो शरण गेला जगातलं किती मोठी विपत्ता येऊ द्या किंवा किती मोठं संकट येऊ द्या, सांगू तुम्हाला शिवजी त्याला तारल्याशिवाय राहत नाही. हे शिव तत्व आहे. शिव ते काही नाराज आहे का? काय सांगावं, शिव तत्व आहे. त्यावेळेस महाराज चंद्राने सांगावं प्रभू मी तुमच्या जवळ आलेला आहे. प्रभूवरती विश्वास होता, तसा तुमचा जर विश्वास असेल किंवा माझा जर विश्वास असेल देवावरती, सांगू तुम्हाला तर देवाकडे गेल्यानंतर महाराज किती मोठं संकट येऊ द्या परमात्मा संकट तारल्याशिवाय राहत नाही. म्हणून शिवजींजवळ गेल्यानंतर महाराज शिवजींकडे जात असताना तुमचा विश्वास सर्वात मोठा आहे आणि तो सर्वात मोठा पाहिजे. भाव पाहिजे, प्रेम पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे. आरुद्रया करतायत ना आपण एक काम पर्याय, किती आजारी व्यक्ती असू द्या घरात, फक्त एकदा रुद्रयाची भस्म त्याला लावून द्या. किती आजारी असू द्या रुद्रयाची भस्म लावून द्या. सांगू तुम्हाला माझा परमात्मा त्याला ठीक केल्याशिवाय राहत नाही. ही शिवजींची पावर आहे. सात दिवस कथा श्रवण केल्यानंतर काय होतं सांगू तुम्हाला, जर नुसती रक्षा लावल्याने किंवा बिल्वपत्र खाल्ल्यानंतर ही सद्गती मिळत असेल तर संसाराचं दुःखातून मुक्त होत असाल तर 7 दिवस कथा श्रवण केल्यानंतर मला संसारात येऊच देत नाही. तो हे टेन्शन मधूनच मुक्त करतो. त्याला शिव महापुराण म्हणतात. रुद्रयाग साधारण नाही. काय सांगावं काय सांग, चंद्राने देवाची साथ घ्यावी. शेवटी महाराज यानेच सांगावं कोणी, राहू केतूने, देवा तुम्ही देत नाही बरं, पण ज्या ज्या वेळेस पृथ्वीवरती आपलं किरण टाकतील सूर्य आणि चंद्र, त्या त्या वेळेस मी यांना भक्षण करेन आणि ते ग्रहण रूपी भक्षण करेन. आणि म्हणून महाराज सूर्याला आणि चंद्राला त्यावेळेपासून ग्रहण लागायला सुरुवात झाली. राहू केतू का ग्रहण लावतो? लोक म्हणतात आमच्या राशीमध्ये राहू आला, आमच्या राशीत केतू आला. राहू केतू आला असेल, सांगू तुम्हाला एका विषय, राहू केतू जर आला असेल तर शिवजींचं स्मरण करा. सांगू तुम्हाला राहू केतू आला असेल तर शिवजींवरती जल वाहा. ज्या दिवशी शिवजींवरती जल वाहणार ना त्या दिवशी लक्षात असू द्या की चंद्राला जसं देवाने वाचवलं होतं, परमात्मा तसं राहू केतू पासून तुम्हाला वाचवेल. ही शिवजींची भाव. पण त्या देवाजवळ शरण गेल्यानंतर त्या देवाला भक्ती रूपी पुष्प आणि प्रेम रूपी पुष्प खूप आवडत. ते आपल्या मनात आहे. काय सांगावं,
मंदिर बंद केले जातात. त्या ग्रहण कालावधीमध्ये महाराज अन्न दूषित मानलं जातं. त्या ग्रहण कालावधीमध्ये महाराज भोजन करता येत नाही. त्याला सूतक काल म्हणतात. आता जर कोणी विचारलं की का लागतं ग्रहण, हा विषय त्याच्या मनात राग होता, यांच्यामुळे झालं म्हणून त्याने महाराज त्या ठिकाणी त्यांना ग्रहण लावायला सुरुवात केली. शेवटी देवाला तोच म्हणायला लागला, प्रभू इतका जर आवडतो तर तुमच्या डोक्यावरती ठेवून घ्या. आणि देवाने महाराज शेवटी आपल्या जटेमध्ये चंद्राला लावलं. ते लावलं चंद्राला जटेत का लावलं? पण एका इथंही राजकारण खेळला राहू की तू करते कथा मी आज फ्रीज बसत नाही, त्याच्यामुळे माझे मन लागेल एकदा चिंतन करावं. नमः शिवाय नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हरि बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हरे बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बोले नमः शिवाय
आणि सुतत्ताला मारला गेला. त्या कालावधीत महाराज लक्षात असू द्या, त्या कालावधीमध्ये एखाद्या स्त्रीच्या उदरामध्ये जर मूल असेल तर त्याला कधी आपण घराच्या बाहेर निघू देत नाही आणि निघू द्यायचं नाही. आणि ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करावी. त्यानंतर मात्र चंद्राने महाराज या ठिकाणी खेळ खेळला. तसा चंद्राने देवाला सांगितलं, देवा मला तुम्ही तुमच्या डोक्यावरती घेऊन घ्या. पण मात्र महाराज चंद्राला असं वाटत होतं की आपल्याला राहू केतूचा काही परिणाम होणार नाही. सांगू तुम्हाला, या राहू केतूने काय केलं माहितीये का? चंद्र जसा मांडीवरतून उठला तसा तो त्याच्या मांडीवरती जाऊन बसला. कोणाच्या मांडीवर जाऊन बसला? डोक्यावर बसलेल्या माणसाला जास्त लाड होतो का मांडीत बसलेल्याचा? जसा चंद्र उठला तसाच महाराज राहू केतू मांडीवरती जाऊन बसला. आणि राहू केतू मांडीवरती जाऊन बसल्यानंतर महाराज शिवजी हल्ले. चंद्राच्या हातामध्ये अमृत कलश होता आणि अमृत कलश जसा हल्ला महाराज तसे काही शितोडे त्याचे त्या ठिकाणी पडले. आणि जसे शितोडे पडले तसे महाराजाचे जे मुलगे ते अनेक निर्माण झाली आणि ती जोडली गेली आणि माळेप्रमाणे जोडली. कशाप्रमाणे जोडली? माळेप्रमाणे जोडली. आणि माळेप्रमाणे जोडल्यानंतर महाराज त्या राहू केतूने देवाजवळ विनंती करावी, प्रभू मी तुम्हाला शरण आलोय. तुम्ही जे तुम्हाला शरण आला त्याला तुम्ही जवळ करतात. किती पापी असू द्या, किती वाईट असू द्या, पण शिवजी जर तुमची शरणागत एखाद्याने घेतली असेल, तुमच्या चरणाजवळ जर आला असेल तर तुम्ही त्याला नकारत नाही. माझी इच्छा आहे की माझी मुंडमाळा तुम्ही तुमच्या गळ्यात परिधान करून घ्या. शिवजीने लटकून म्हटलं, काय सांगा? राहू केतू कोण होता? कोण होता? बोला, अरे बोला भैया, कोण होता? तुमच्या रावेरची लोक मुख्य वाटते. राहू केतू कोण होता? दैत्य होता. दैत्याने मला देवाला शरण जावं. दैत्याने देवाला शरण जातावर तर महाराज देवाला विनंती करावी की तुम्ही मला जवळ करून घ्या. जर तो वाईट असताना देखील परमेश्वराला शरण गेल्यानंतर देवाने त्याला आपलंसं करावं. आपण जीवात्मा हा जीव देवाची सदैव भक्ती करतोय. एकदा देवाला जा, शरण जा आणि देवाला सांगा तुझा बनवून का देवा. सांगू तुम्हाला, जो नित्य नियमाने शिवजींवरती जल चढवत असतो, पण जल चढवत असताना आपलं मुख उत्तरेकडे पाहिजे. कुठे पाहिजे? कुठे पाहिजे? आपलं मुख उत्तरेकडे पाहिजे. उत्तरेकडे पाणी टाकत असताना लक्षात असू द्या, पाणी टाकत असताना तर त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी जल प्रदान करत असताना लक्षात असू द्या की शिवजींना जल टाकत असताना सदैव ज्याचा नित्य नियम आहे, एक दिवस महाराज तरुण केल्याशिवाय राहत नाही आणि त्याला कोणत्याच
ग्रहांचा त्रासही होत नाही. ही शिव तत्वाची पावर आहे. काही लोकांवर संपत्ती टिकत नसेल, सदैव अपयशी ठरत असतील. पारा माहिती का? पारा पारा माहिती? पारा हे अनेक उपाय मी सांगू शकतो, पण विषय असा आहे महाराज की उपाय सांगण्यामध्ये कथा राहून जाते. आणि आम्ही जर उपाय सांगले असते तर आधी गर्दी मावली नसती का? कारण जग हे लोभी आहे. फायदा कुठून होईल ते सांगा, बाकीचं घेतलेलं नाही. ऐका विषय काय? पारा प्रत्यक्ष शिवलिंगचं तत्व आहे. आणि पाऱ्याचं शिवलिंग आणायचं आणि घरामध्ये ठेवायचं. तसं प्रत्येकाच्या घरात शिवलिंग पाहिजे. काही काही लोक म्हणतील महाराज शिवलिंग घरात चालतंय का? चालतं. शिवलिंग सारखं भोळं दैवत जगाच्या पाठीवरती नाही. सांगू तुम्हाला, पाऱ्याच्या शिवलिंगाची जो कोणी पूजा करत असतो तो कधीच अपयशी ठरत नाही. त्या माणसाजवळ कधी महाराज विद्वत्ता, धन संपदा खूप लाभ होत असते. पण ती सामुग्री भेटत असताना किंवा ते शिवलिंग भेटत असताना ते ओळखता आलं पाहिजे की ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे. काय सांगावं? पुढे वर्णन करतात. शिवलिंगावरचं पाणी हे जे असतं ना महाराज, हे अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. बाकीच्या ठिकाणी महाराज चरणामृत आहे, याला जलामृत म्हणतात. का म्हणतात त्याचं कारण असं की प्रत्यक्ष शिवजींच्या सर्व लिंगावरून त्या ठिकाणी बाहेर येते. आणि त्या ठिकाणी महाराज पार्वती सर्व परिवार देखील आहे, त्यांच्या स्पर्शाने बाहेर येत असते. ते जर एकदा घेतलं महाराज तर सांगू तुम्हाला, शिव महापुराण तत्व सांगते की अनेको आजार नाहीसे करते आणि अनेको दुःखातून त्या ठिकाणी निवृत्त करते. तेच महाराज शिवजींवर टाकलेलं जल आहे. चढ़ाले लोटा जल भर के तेरा उद्धार हो जाए। चढ़ाले लोटा जल भर के तेरा उद्धार हो जाए। चढ़ाले लोटा जल भर के तेरा उद्धार हो जाए। चढ़ाले लोटा जल भर के तेरा उद्धार हो जाए। बड़े भोले मेरे भगवान ना दूजा आप सादानी। 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 बिना सोचे ही देते हैं, बिना सोचे ही देते हैं। ना दूजा आपका सागे चढ़ाले लोटा जल भर के तेरा कल्याण हो जाए। चढ़ाले लोटा जल
भले जल पातना तेरा सोने चांदी का सोने भले जल पातना तेरा बना सोने चाहेगा भले जल पातना तेरा अगर सरदा से हो लब अगर सरदा से हो लब चढ़े क्षण मात्र में तेरा चढ़ा दे लोटा जल भर के तेरा उदार हो जाए लोटा जल भर के तेरा उदार हो जाए चढ़ा दे लोटा जल भर के तेरा उदार हो जाए तेरा उदार हो जाए तेरा उदार हो जाए चढ़ा दे लोटा जल का तेरा उद्धार हो जाए। प्रत्येक जीवाचा उद्धार महाराज जर करायचा असेल तर शिवजीला शरण जावं लागेल। सर्व देव देव आहे तर हा कोण आहे? सर्व देव देव आहे आणि हा कोण आहे? महादेव सर्व देवांना निर्माण करणार आहे। सांगू तुम्हाला जोपर्यंत शिवजींची पूजा होणार नाही तोपर्यंत महाराज दुसऱ्या देवांची किती जरी पूजा केली तरी पुण्य फळ मिळणार नाही। म्हणून शिवजींचं स्वरूप आपल्या घरात पाहिजे, म्हणून महाराज शिवजींना पूजायला पाहिजे। पण शिवजींना भजत असताना फक्त स्वार्थाकरता भजू नका। मी वेळोवेळी सांगतोय आपला जोपर्यंत ठेवा नाही तोपर्यंत आपल्याला मिळणार नाही। मागे 2000च्या नोटा बंद झाल्या होत्या, मग नवीन नोटा निघाल्या होत्या 1000च्या बंद झाल्या, 2000च्या निघाल्या होत्या। मग लोक असे लाईन मध्ये लागलेले होते, लाईन मध्ये लागले होते लोक लाईन मध्ये लागल्यानंतर काय झालं की महाराज सांगायचंय काय विषय काय, आमच्या खेड्यातली एका बाईने टप्पा भरून बांधून घेतला। म्हणजे किती दिवस लागता काही सांगता येत नाही, लाईन मध्ये लागता सकाळपासून लाईन लागली, संध्याकाळ झाली, संध्याकाळी त्या ठिकाणी महाराज त्या बँक मध्ये गेले, स्लिप भरली, स्लिपवरती अकाउंट नंबर टाकला, सर्व काही टाकलं। सरकारने नियम काढला होता की फक्त एकाला एकच नोट द्यायची 2000ची। हे गेली कॅशियर जवळ ते स्लिप दिली, सांगायला लागली दादा
2000ची नोट मला पाहिजे. कॅशियरने चेक केला, अकाउंट 00 बॅलन्स होतं. म्हणजे मावशी तुला ते भेटणार नाही. म्हणजे का भेटणार नाही? सरकारने तर सांगितलं सर्वांना द्यायचंय. म्हणजे मावशी तुझी ठेवच नाही तर तुला कशी मिळेल? तसं तुमची जर देवाकडे ठेव असली तरच मिळेल. अन्यथा देवाजवळ जाऊ नका, मिळण्यासारखे मिळू नका. आधी पुण्याचा ठेवा करा, नंतर परमात्मा मिळेल. जर देवाला शरण गेलेच नाही, शिवजीला कधी कथा श्रवण केली नाही शिवजींची, आणि गोकुळ महाराजांनी सगळा एक मोठा जल सब समस्या का हल जा मुलीचं लग्न होऊन जाईल, होईल किड मात्र शंका नाही. पण सांगू तुम्हाला लक्षात सुद्धा परका माणूस उपकार करतो, पण परका माणूस वेळोवेळी उपकार करत नाही. एखाद्या वेळेस करतो, तो पुन्हा पुन्हा करणार नाही. म्हणून त्याच्याकडे पुन्हा पुन्हा जावं आणि त्या उपकाराची परतफेड करावी. देवा तू माझा संसार खूप सुखाने करत आहे, देवा तुम दुख में आते हो, सुख में भी आते हो. साधारण नाही परमात्मा. परमेश्वराचं चिंतन टाइमपास नाही. चंद्राने महाराज त्या ठिकाणी देवाला आपलंसं करावं, राहू केतू पासून भक्षण होण्याकरता वाचून गेले. पण नंतर त्याने मात्र ग्रहण लावून भक्षण करले. पुढे महाराज सांगतात, सदैव जो कोणी शिवजींचे चिंतन करत असतो त्याच्यावरती या कालावधीमध्ये महाराज कधीच फरक पडत नाही. कारण सांगू तुम्हाला, हा राहू केतू देखील शिवजींकडे राहायला लागला. काही लोकांना ग्रहदोष असतात, पितृदोष असतो, आणि त्याच्यामुळे नुसत्या मुली जन्मास येतात किंवा नुसते मुलंच जन्मास येतात. किंवा एखाद्या स्त्रीच्या उदरामध्ये बाळ थांबत नाही. सांगू तुम्हाला, पितृदोषाची जर मुक्तता करायची असेल तर शिवजींवरती सदैव जल प्रदान करा आणि शिवजींना सांगा, प्रभू मला माझ्या पितृदोषातून मुक्त करा. सांगू तुम्हाला, आपण लिहितो कैलास वासी, तो खरोखर कैलासात घेऊन जातो. चला तुमच्या घरात हा पुण्यवान जन्मास आलाय, तर तो माझी भक्ती करतोय. कधी ठेव रुद्रयाग, हा जो रुद्रयाग करतात ना, हा आपण सर्वांकरता करत नाही, जो बसतोय त्याच्याकरता. सांगू तुम्हाला, रुद्रयाग जीवनात एकदा तरी करायला पाहिजे. आलेली संधी आहे. आज जे रुद्रयाग करताय, लक्षात असू द्या, एक 6 महिन्यानंतर मला भेटा. महाराज तुम्ही सांगितलं होतं की भलं होईल, तुम्हीच सांगणार महाराज मला फायदा झाला. फक्त रुद्रयागला बसत असताना मला इच्छा करून बसायचं की मी या कार्याकरता हा रुद्रयाग करत आहे. ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. ही या शिवजींची पावर आहे. आपण लोकांसारखे येतो, लोकांसारखे जातो. देवाला आपला बाप समजा, आपला नातलग समजा. कथा श्रवणा करता येतात, तिथं बसतात, निघून जातात. तर सांगू तुम्हाला, कधीतरी त्याच्याजवळ जा. आलेत महाराज तुम्ही, बसा. सांगू तुम्हाला, त्या देवाजवळ गेल्यानंतर त्या देवाला जर चरण पकडले, हा परमात्मा तुमच्या घरी पाहुणा म्हणून आलेला आहे. जसे आपण पाहुण्याकडे जातो ना, तसे एकदा तरी त्याच्याकरता नैवेद्य घेऊन 7 दिवसात तरुण गेल्याशिवाय राहणार काही नाही. चुकला काय नाही. जब अंत समय जाओगे तो एक बात ख्याल में रखना, जीवन में कुछ दिलाएगा।
खाली हाथ आया है, खाली हाथ जाना है। एक बार तो विचार करके देखो कि हमने किसको अपनाया है। एक बार तो, एक बार मेरे शिव जी को अपना लोगे ना, तो जीवन में कभी किसी चीज को अपनाने की जरूरत नहीं पड़ेगी। ये मेरा शिव है। जिस दिन मेरे शिव को अपना लोगे, उस दिन शिव तुम्हें अपनाएगा। और जिस दिन इस संसार से जाओगे तो हंसते हुए जाओगे, रोते हुए नहीं। ऐसा परमेश्वराकडे सती माता राहत आहे। त्या ठिकाणी सती मातेने महाराज प्रभू रामचंद्रजींचा अवतार कार्यामध्ये प्रभू रामचंद्रजींची परीक्षा घ्यावी। हे रामायण नाही तर सांगू तुम्हाला काही विषयाची देवाने लीला केली। आता या ठिकाणी सती मातेने प्रभू रामचंद्रजींची परीक्षा घेतली म्हणून उदाहरण सांगावं लागतंय। परीक्षा कशी घेतली? ज्यावेळेस प्रभू रामचंद्रजी महाराज वनामध्ये असताना एक वेळचा प्रसंग आहे। सीता मातेला शोधत आहे आणि आवाज देत आहे, सीते सीते असा आवाज देत चालत असताना त्या ठिकाणी महाराज मनामध्ये दुःख आहे की आपली पत्नी मिळत नाही। लक्ष्मण दादा आणि रामजी शोधत आहे। शोधत असताना शोधता सती मातेने महाराज सीतेचं रूप धारण केलं आणि महाराज एका दगडावरती जाऊन बसल्या। आणि दगडावरती जाऊन बसल्यानंतर महाराज लक्ष्मणजींनी दुरून बघावं, सांगा भैया सामने देखिए, मुझे लगता है भैया बैठी है। क्या बताओ महाराज, प्रभु रामचंद्र जी थे मनी मन कहते कि लक्ष्मण क्या बताओ किसी, ये सीता नहीं, ये कोई दूजा है। जवळ जाता है भैया, चलो तुझे देख लेते एक बार। ज्यावेळेस सोबत गेले आणि सोबत गेल्यानंतर महाराज समोर पाहिला प्रभू रामचंद्रजीकडे पाठ होती। पाठ काय होती? आपला धर्म इतका महान होता है काय? लक्ष्मणजी चरण राहत आहे। चरण विचार करा, सदैव आपल्या भावाच्या पत्नीचे चरण राहिले। सांगू तुम्हाला काय श्रद्धा असावी, काय प्रेम असावं। आता लोकांनी प्रेमाची व्याख्या बदलून टाकली। काय सांगावं मला ऐका। प्रभु रामचंद्र समोर गेले, सांगायला लागले, भैया तू काय, तू असा शब्द वापरता बरोबर महाराज सती मातेने खरं स्वरूप धारण करावं म्हणावं। तुम्ही मला ओळखलं म्हणे, हो तू किंवा तू काय, आणि तीच तू काही तुळजापूर भवानी तुळजाई बनली आणि तीच जगदंबेचा अवतार बनली। तुळजापूर निवासी तुळजापूर भवानी माता, जगदंबा माता की जय। पुढे सांगतात महाराज, याच तत्वाचा शिवजींना मात्र राग आला। आपण होतो ना कधी कधी
पत्नीने एखाद्या व्यक्तीची अशी मजा करावी आणि पतीला थोडं वाईट वाटतं, कारण तो एखादा महान असतो. आपण म्हणतो तू कशाला मजा केली, तो व्यक्ती किती महान आहे वगैरे वगैरे होते. आणि त्या ठिकाणी महाराज देवाने सांगावं सती मातेला, देवी तुम्ही चुकीच वागलात. आधीच राम वळ झाले सीतेला शोधण्यासाठी आणि तुम्ही त्यात अशी परीक्षा घेणे चुकीचं आहे. त्यावेळेस महाराज काय सांगावं, प्रत्यक्ष शिवजींनी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींची रामेश्वर नामक लिंग ज्यावेळेस स्थापित केलं त्यावेळेस त्या ठिकाणी महाराज शिवजी धावून आले आणि शिवजींनी महाराज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींची मदत केली रामेश्वरमला. शिवतत्व इतकं महान आहे, त्या संसारात कोणतंही दुःख असू द्या आणि कोणताही प्रश्न असू द्या त्याचं उत्तर या ठिकाणी आहे. आणि महाराज जब कोई नहीं आता तो मेरे भोले बाबा आ जाते हैं. जब कोई नहीं आता मेरे भोले आते हैं. जब कोई नहीं आता मेरे भोले आते हैं. मेरे दुख के दिनों में वो, मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं. बड़े काम आते हैं. जब कोई नहीं आता मेरे भोले 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 आते हैं. मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं. मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं. चलती है चलती है नहीं मिलते. किसी और को नहीं होते. किसी और नहीं होती. मैं डरता नहीं जग से दुनिया जाती है. मैं डरता नहीं जग से बोले साथी है. प्रत्येकाने हाताने टाळी आणि मुखाने म्हणायचं. प्रत्येकाने म्हणायचं हात वरती करायचे. मेरे दुख के दिनों में मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं. जब कोई नहीं आता मेरे बाबा आते हैं. जब कोई नहीं आता मेरे बाबे आते हैं. मेरे दुख के दिनों में मेरे दुख के दिनों में बड़े काम
नैया चलती है पतवार नहीं मिलती, नैया चलती है पतवार नहीं मिलती, किसी और को मुझको सरकार नहीं मिलती, किसी और के मुझको सरकार नहीं मिलती। मैं करता नहीं करते, मैं करता नहीं करते, मैं करता नहीं करते, भरोसा पाते हैं। मेरे दुख के दिनों में हो, मेरे दुख के दिनों में हो, बड़े काम मेरे दुख के दिनों में हो, बड़े काम आते हैं, मेरे दुख के दिनों में हो, बड़े काम आते हैं। सच में मेरे परमात्मा ने किसी का काम किया हो तो खड़े होकर के एक बार इस भजन में दो कदम डाल करके तालियां बजाएगा। किसका काम किया है? सच में किसका काम किया? खड़े हो जाओ खड़े बाहर और ताली बजाते हुए गाना है। कोई भक्ति करे उनकी वो मुझका हो जाए, 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 कोई याद करे उनको हल्का हो जाए, कोई याद करे उनको हल्का हो जाए, कोई याद करे उनको दुख हल्का हो जाए, कोई याद करे उनको दुख हल्का हो जाए। ये बोले सब कुछ, ये बोले सब कुछ, पहचान जाते हैं, ये बोले सब कुछ पहचान जाते हैं। मेरे दुख के दिनों में हो बड़े काम आते हैं, कोई नहीं आता मेरे भोले आते हैं, जब कोई नहीं आता मेरे भोले आते हैं। एक बात सबके सुन बोलेंगे और झूम करके बोलेंगे, हमारा सबने काम किया है, क्या बताओ? जब कोई नहीं आता मेरे भोले आते हैं, जब कोई नहीं आता मेरे भोले आते हैं। मेरे दुख के दिनों में हो, मेरे दुख के दिनों में हो, मेरे दुख के दिनों में हो बड़े काम आते हैं, मेरे दुख के दिनों में हो बड़े काम आते हैं। कोई भक्ति करे उनकी वो उनका हो जाए, इतने बड़े होकर स्वीकार करे, वो इतने बड़े होकर अपने भक्तों के दुख को पल में दूर करे, अपने भक्तों के दुख को पल में दूर करे, भक्तों को पैदा आवाज जाते हैं, भक्तों को पैदा आवाज जाते हैं। मेरे दुख के दिनों में हो, मेरे दुख के दिनों में हो,
आप बोलेंगे अभी, बोलिए बोलिए सबके साथ। मेरे दुख के दिनों में जब कोई नहीं आता, जब रिश्तेदार भी नहीं आता है, पैसा मांगने जाओ तो कहते थे मेरा हमारे पास में कुछ भी नहीं है रे, पर इसके पास जा हमारे बाबा के पास। ये कभी साथ नहीं छोड़ता, एक रुपया के डाला था उसके लिए, एक बार खाइएगा। जब कोई नहीं आता मेरे भोले आते हैं, जब कोई नहीं आता मेरे भोले आते हैं, जब कोई नहीं आता मेरे भोले आते हैं, जब कोई नहीं आता मेरे भोले आते हैं। मेरे दुख के दिनों में भोले दुख के दिनों में बड़े काम आते हैं, मेरे दुख के दिनों में बड़े काम आते हैं। प्रभु से विनती करना कभी नहीं, और कह देना प्रभु कभी काम क्रोध लोभ हमारे मन में ना आए। हमारे मन में क्या रहना चाहिए मालूम है? हमारे मन में एक रहना चाहिए, मेरे मन के मंदिर में बाबा का वास रहे, मेरे मन के मंदिर में बाबा का वास रहे, मेरे मन के मंदिर में भोले का वास रहे, मेरे मन के मंदिर में भोले का वास रहे। कोई ना रहे कोई रहे बस बाबा पास रहे। तुम जाते मेरा कुल मन को तुम जाते मेरे मन को जाते मेरे कुल के दिलों में मेरे कुल के दिलों में मेरे कुल के दिलों में तू बड़े काम आते हैं, मेरे कुल के दिलों में तू बड़े काम आते हैं। जब कोई नहीं आता भोले आते हैं, जब कोई नहीं आता मेरे शंभू आते हैं, जब कोई नहीं आता भोले आते हैं, जब कोई नहीं आता मेरे भोले आते हैं। मेरे दुख के दिनों में तुम, मेरे दुख के दिनों में तुम बड़े काम आते हैं, मेरे दुख के दिनों में तुम बड़े काम आते हैं, मेरे दुख के दिनों में तुम बड़े काम आते हैं।
काय सांगा, जेव्हा कोणी नसेल ना तेव्हा माझा परमात्मा येतो. या देवाशिवाय कोणी येत नाही आणि शिवजी आल्याशिवाय राहत नाही. मी चांगला अभ्यास केलाय. देवाकरता ज्याने महाराज आपला 1 मिनिट जरी दिला, देवाकरता ज्याने 1 रुपया जरी दिला, तरी माझा परमात्मा त्याला लाखो दिल्याशिवाय राहत नाही. हे माझ्या परमेश्वराचं तत्व आहे. धन दान का दिलं जातं त्याचं कारण आहे. धन दान याच्याकरता दिलं जातं की धन शुद्ध बनत असते आणि चिरकाळ टिकत असते. म्हणून धन द्रव्य दान केलं जातं. माहितीये तुम्हाला, आणि दान तोच देतो की ज्याच्याकडे पूर्वजन्माचा ठेवा असेल. त्या जगाच्या पाठीवरती सर्वांकडे धन संपदा आहे, पण दान देण्याची कुवत नाही. अन्नदान सर्वात श्रेष्ठ मानलं गेलं, त्याच्यानंतर धनदान मानलं गेलं, त्याच्यानंतर ज्ञानदान. कधीतरी एखाद्या भुकेला भोजन द्या. काही काही लोकांना भंडारे भरलेले पण देऊ शकत नाही, कारण सांगतो तुम्हाला त्यांच्याकडे ती नियती नाही किंवा त्यांच्याकडे ते पुण्याचा ठेवा नाही. तुम्ही आनंद घेतला की आम्हालाही आनंद येतो. आणि मी अशी बैठतो गाडी, आणि तुम्ही जर तोंड काढून बसले तर मग आमची झीज लागत नाही. असं वाटतं उठून निघून जावं इथून. आणि माझं एक तत्व आहे, मी पैशा करता कधीच कथा करत नाही. मला त्या दिवशी सांगतो, मला ज्या ठिकाणी आनंद आला त्याच ठिकाणी मी पुन्हा कथा घेतो. अन्यथा डायरेक्ट नाही समजतो, दादा माझं जमणार नाही. त्याच्यापेक्षा घरी काम करायचं. कारण या परमेश्वराची माझं नातेवाईक आहे. हा माझा बाप आहे आणि याचा पुत्र आहे. मेरे बाप को ले जाते समय यदि किसी के मुख पर दुख हो तो मैं नगरी में कभी नहीं जाना. ये मेरा बाप सिखाता है. साधारण नहीं काय सांगा. कशाला टेन्शन घेतात? कर्जाचं. ऐका, कर्जाचा उपाय सांगतो तुम्हाला. कर्ज कसं भरायचं. किती कर्ज होऊ द्या, तुमचा मुलगा किती अज्ञानी असू द्या, दररोज सकाळी उठल्याबरोबर त्याला सूर्याची उपासना करायला लावा, सूर्याला पाणी घालायला लावा. पण सूर्याला अर्थ देत असताना लक्षात असू द्या की महाराज सूर्याला सारखं पाणी टाकता येत नाही, तुटत तुटत टाकावं लागतं. आणि शिवजींना तुटत तुटत पाणी टाकता येत नाही, सारखं टाकावं लागतं. तिला जलधार म्हणतात. एक लोटा पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये लाल मिरचीच्या 21 दाणे घ्यायचे, एक बत्तासा घ्यायचा, आणि दररोज सकाळी उठायचं, सूर्याला पाणी वाहायचं. पण सूर्याला पाणी वाहत असताना महाराज त्या ठिकाणी ते जल टाकत असताना मनात विचार करायचा की प्रभू तुम्ही माझ्यावरती झालेलं जे ऋण आहे या ऋणातून मला मुक्त करा. जोपर्यंत तुम्ही हा नियम करणार, सांगून जातोय का मोजून फक्त 2-3 महिन्यामध्ये नक्की कुठेतरी तुमची उपाययोजना झाल्याशिवाय राहणार नाही, आणि नक्की तुमच्याकडे कुठेतरी पैसा आल्याशिवाय राहणार नाही, आणि एक दिवस त्या कर्जातून तुमची मुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही. यस, शिव महापुराण तत्वातून सांगून जातो. पण एक आहे,
जे लोक नॉनव्हेज खातात, कोणतं तुमच्या गावाकडे कोण खात नसेल, त्याने लक्षात असू द्यायचं की आपला नंबर कुठे लागणार आहे. मेलेला प्राणी कुठे टाकतात लोक? एखादा प्राणी म्हणून पावला त्याला कुठे टाकतात? कुठे टाकतात? नाल्यात. काही काहीचे शरीर नाले झाले, ते कापलेले प्राणी त्याच्यात टाकतात. शुद्ध अन्न खाणार तर शुद्ध विचार मिळतील. सात्विक जीवन जगण्याकरता सात्विक आहार पाहिजे. सांगू तुम्हाला, जेवण तयार करत असताना महाराज लक्षात ठेवा, शास्त्र सांगते, मी सांगत, जो आपण स्वयंपाक करतो ना, तो स्वयंपाक देखील कशा पद्धतीने करतोय खूप महत्वाचा आहे. पूर्वीच्या महिला दळण दळायला जर बसल्या तर ओवी म्हणायची, सुंदर माझे जाते ग फिरते बोलते, ओव्या गाऊ कोते के तू येरी बाळू. आता चटकी निघाली, चटकीवर जातात लोक, दळण दळून आणतात. पूर्वीचा स्वयंपाक करत असताना महिला मंडळ पंचप्राण त्या होत्या आणि तो स्वयंपाक तयार करत असताना तशा पद्धतीने स्वादिष्ट होत होता. आता मोबाईल चिवडता चिवडता तो स्वयंपाक होतो आणि तो स्वयंपाक पुरा बिघडून जातो. कशात मीठच जास्त होते, कशात तेलच जास्त होते, कशात चवीच राहत नाही. सुगरण आहे सुगरण. कोण? लग्न होत असताना, लग्न जमत असताना आई सांगते त्याला, माझी मुलगी सुगरण आहे. कशा? आणि तिला थालीपीठ बनवायला सांगितलं, त्या मम्मीला फोन करते, कसं करतात? आणि तिला जर सांगितलं आचार टाकायचं तर कसं टाकतात? मी कैऱ्या शिजवून घेऊ का? या फोनमुळे बरेचशांचे लग्न तुटली. तुझा सासरा किती जेवतो, किती वेळा खातो, इकडची घुस तिकडच्या घुसले फोन लावते आणि नयाद्वारे विचारते. वे जो महारोगी था, वे अपने कर्मों से महारोगी बना था. कर्म बुरा था, नियति बुरी थी. इस समय सारे जगत की जो स्त्री थी ये बहुत ही महान थी और अब भी महान है, क्योंकि मालूम है बड़े बड़े तत्वों को जन्म देने वाली ये मैया है, साधारण नहीं. क्या बताओ, गले में माला डाल दी और कहने लगी, स्वामी आज से तुम मेरे पति हो और मैं तुम्हारी धर्म पत्नी हूँ. आनंदी हो गया. कहने लगा, अरे तुम्हारा नाम तो बताओ. बोले मेरा नाम शांडिल्य है. बताओ तुम्हें. गंगा में स्नान कराया उसका और घर ले जाते समय महाराज रास्ते से जाते वक्त ये महारोगी के नजर में एक वेश्या आई और कहने लगा अपने खुद की पत्नी से, बताओ शांडिल्या, एक बात बताओ. बोले क्या है? ये जो वेश्या जा रही है मुझे पसंद है. कर्म बुरा था. सभी के हाथ जोड़ के विनती है, कभी किसी कथा का गलत उपयोग ना करना और मन में गलत प्रयोग ना करना. बताओ, तुम्हारा बालक समझ के तुम्हारे सामने कथा बता रहा है. मैं बहुत बड़ा नहीं हूं, मैं तुम्हारा पुत्र हूं. क्या बता?
पति जो मांग रहा है वो देना पड़ेगा। दौड़ते गए और कहने लगी उस वेश्या से, अरे सुनती हो दीदी, मेरे पति को आप पसंद नहीं। उसके घर जब ले जाते समय महाराज गाड़ी में बिठाया, चलते नहीं आता था उसे। इतना आवाज और कर्म होकर भी महाराज, जिस इंसान ने खुद को बीमारियां लगा ली थी, वे इंसान नहीं बनता। क्या बताऊं, जिसका कर्म जीवन सारा बुरे कर्म करते करते चला गया, जिसके मन में महाराज बुरे विचार हुए, वे नहीं बदल सकता। उसको बदलने का एक ही तरीका है, सिर्फ संतन का संग कर देना। ले जाते समय महाराज क्या बताऊं, एक महात्मा को एक स्तंभ पर लटकाया था। ये महात्मा का नाम था मांडव्य ऋषि। भागवत में कथा सुनी होगी। उस स्तंभ को महाराज स्पर्श हो गया, गाड़ी का हिलने लगा स्तंभ। ऋषि ने श्राप दे दिया, अरे मैं इतने तकलीफ में हूं और किसने स्तंभ हिला, जिस किससे स्तंभ हिला होगा वे सूर्यास्त होते ही मर जाएगा। क्या बताओ महाराज, शांडिल्य ने सूर्य को कहा, रुक जाओ, रुक जाओ, मैं अगर पतिव्रता हूं तो रुकोगे। महाराज शांडिल्य के कहने पर महाराज सूर्य रुक गया, थम गया। क्या बताओ, सारे देवता चिंता में हो गए और महाराज सारे के सारे उसके पास आ गए। किसी का कहना शांडिल्य नहीं मानती। अनुसया माता ही कहने लगी, अरे शांडिल्य, पति मरता है तो मरने दे, तुझे नए स्वरूप में अच्छा युवक सुंदर पुरुष निर्माण करके देंगे परमात्मा। कहने लगी, मैया ना 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 ना, मुझे तो यही चाहिए महारोगी। समझाने लगी, अरे वो कुछ तो कर ले। नारे मैया ना, नारद तो घबरा गए, कहने लगे, ना जाओ मैं उसके पास, श्राप ना दे दे कहीं। उसी समय जल्द आने लगे और कहने लगे, क्या करूं, कुछ तो करो। तब महाराज विनती की, मान लो एक बार, पति मरता है तो मरने दे, उसी क्षण में तुम्हारा पति जीवित कर देंगे। भैया, मेरा पति व्रत तत्व भंग हो जाएगा और मैं विधवा बन जाऊंगी। कहने लगी, अरे ओ विधवा बनते तो बनने दे, सारे भूतल की जो नारियां है वे हर महीने हम बांट देंगे। और तब से नारी विठाली बन गई। तेव्हापासून ज्योतिषवाला जायला लागले। सांगायला लागले से धर्म कहेंगे और संतान को जन्म के लिए वो बहुत ही बड़ा सहाय करेगा और इस जगत को बढ़ाने के लिए वो महान तत्व बन जाएगा। एक तब से महाराज यहाँ तक कि नारी सामान्य नहीं, नारी बहुत ही बड़ी है, नारी बहुत ही महान है। क्या बताओ महाराज, इस तरह शांडिल्य के कारण ये विठाली बन गई। नहीं तो आज ये दुनिया में प्रत्यक्ष आदि माया का तत्व है। महाराज संकट, शिव जी, एक समय था शिव जी के प्रयागराज में महाराज बहुत बड़ा एक यज्ञ का वहां पर महाराज बहुत बड़ा प्रयोजन किया गया और उसमें दक्ष प्रजापति आए। पर क्या बताऊं महाराज,
वहां पर अपने ससुर का अपमान कर बैठे कौन? शिव जी। ससुर जब आए तो शिवजी उठकर खड़े नहीं हुए। आपल्याकडे पद्धतीने राम राम करतात, पण आता आपल्याकडे जवळचा मोठा मान झाला आणि आता तो मान बी निघून गेला। आता पोरीवाला धमकी देता, बेटावणी भाऊ वागून गे। सांगू तुम्हाला, लक्षात असू द्या, लाखाची चप्पल असली तर डोक्यावर ठेवता येत नाही। हे पाहिले 30-40 रुपये चप्पल घालतात लोक, पण ती चप्पल डोक्यावर ठेवता येत नाही, ती चप्पल उंबरठ्यातच काढता येत। तसा सासरा सासऱ्याच्या जागेवर असतो, जवाई हा जवाईच्या जागेवरती असतो। पायीची वाहन पायी बरी, आपला जो जी जागा आहे ती जागा ठेवा आणि जीवनात कधी अपमान करून घेऊ नका। सांगू तुम्हाला, जीवनामध्ये इतके प्रेमळ वागा कोणाशी की जगाच्या काठीवरती आपण गेल्यानंतर महाराज आपली जागा भरून काढता आली नाही पाहिजे। समोरची व्यक्ती होती आणि ती व्यक्ती गेली, आज दुःख वाटतंय, दुःख खेद वाटतोय, रडायला। परमात्मा से एक ही विनती करना कि जीवन में किसी का मन ना दुखा। क्या होगा? महाराज सांगतात, दक्ष प्रजापती त्या ठिकाणी महाराज नाराज झाले आणि घरी आल्यानंतर महाराज दक्ष प्रजापतीने शिवजींचा तिरस्कार करायला सुरुवात केली, शिवजींची निंदा करायला सुरुवात केली आणि शिवजींची निंदा करत असताना महाराज मात्र दक्ष प्रजापतीची पत्नी समजावत आहे, स्वामी तुम्ही चुकीचं करता। पण काय सांगावं महाराज, जीवनात कधी महाराज देवाची निंदा करू नका। काही काही लोक सहज देवाची निंदा करतात, पण सांगू तुम्हाला, काही काही लोक ड्रामे करतात आहे। एक मला म्हणे कशाचा देव न कशाचा काही हो डॉक्टर होता आणि मी त्याच्या घरी गेला महाराज, काय विषय, त्याने मला विशेष म्हणजे अशा दिवशी बोलवलं की त्या दिवशी त्याच्याकडे पितृश्राद्ध होतं, त्याला हे कळत होतं की त्या दिवशी एखादा बाहेरचा व्यक्ती जेवला पाहिजे। आपल्याकडे सांगता का? नाही ना, कंबर मध्ये घ्या पाहिजे, गव्हाची खीर कशी काय कुठेही। त्या दिवशी पितृ असतात ना, त्या दिवशी कमीत कमी 5-6 लोक आपल्या घरी बाहेरचे जेवायला पाहिजे। किती? त्याला ते नॉलेज होतं। मला बोलवायला म्हणजे उद्या यायचं, मी गेलो म्हणजे महाराज जेवण करून घ्या तुम्ही, बरोबर। त्याच्या घरामध्ये महाराज केळीचे ते स्तंभ लावत होते। मी विचारलं म्हटलं काय करता? म्हणे महाराज उद्याची घटस्थापना ना, त्याच्याकरता आम्हाला उद्या घटस्थापना करायची। म्हटलं हा रंगबदलू गिरगिट आहे। काल परवा याच्या दवाखान्यात गेलो तर हा म्हणे कशाचा देव न कशाचं काही लावलो आणि घरी मोठी घटस्थापना करतोय। म्हटलं मॅडम, सांगू तुम्हाला, काही काही लोकांना माहिती असते शिवजींवरती तांदूळ वाहिल्यानंतर संपदा प्राप्त होते। खरंच आहे, शिवजींवरती जल टाका, त्याच्यानंतर तांदूळ वाहा, खरोखर संपदा प्राप्त होते। पण संपदा सहजही मिळणार नाही, त्याच्याकरता मेहनत बी करावी लागेल। परमात्मा बरकत देईल। सांगू तुम्हाला, 80% तुमची मेहनत आणि 20% देवाची कृपा पाहिजे, तेव्हा महाराज तुमचं सर्वस्व बरोबर चालेल। जर देवाची 20% जर तुमच्यावरती कृपा नसेल तर तुम्ही शून्य व्हाल। शेतकऱ्याने वावर नांगरून ठेवलाय, शेती नांगरली आहे, बीज रोवलाय, मटेरियल बी टाकलाय, सगळी मेहनत केली आहे, पण देवाचं पाणीच नाही आलं। देवाची कृपा होईल का? तसं काही काही लोक खूप मेहनत करतात पण त्यांना अपयश प्राप्त होतं। सांगू तुम्हाला,
फक्त सदैव नितांत देवाचं चिंतन करत राहा. एक माळ जपा. एक माळ जपल्यानंतर महाराज सांगू तुम्हाला मोजून फक्त काही दिवसानंतर तुमच्या ग्रह दोषांमध्ये सर्व दोष निवारून जातील आणि दिवस असा येईल की नाम संकीर्तन साधन पैसोपे चढतील पापी जन्मांतरीचे पाप जडून भस्म होतील आणि एक दिवस महाराज सर्व सुखाची प्राप्ती होईल. काही येत नसतं झाले पण राम 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 तरी म्हणलं चालेल, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणलं तरी चालेल, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हटलं तरी चालेल, पण देवाचं चिंतन करा. आणि हात जोडून विनंती आहे, आपला देव सोडून इकडे तिकडे जाऊ नका आणि डोके उपट फिरू नका. जगाच्या पाठीवरती सर्वात मोठा आपला बाप महादेव आहे. लेकरू घाबरलेला भाऊ तू या देवाचं पाणी या शक्ती मारा, घाबरलेलं लेकरू चांगलं होईल. तेव्हा त्याला दवाखान्यातून कॉल आला होता मला, ते भस्म मागितलंय का? काय मागितलं? यज्ञातलं भस्म. त्या पंडितजींना सांगितलं होतं महाराज खायचे, चालेल घेऊन जा. आला माणूस घेऊन गेला. सांगू तुम्हाला का नेतात काचं कारण आहे, आजपर्यंतचा रिझल्ट आहे. ते समोर व्यक्ती बसली आहे, त्याला विचारा. कितीतरी लोकांना मी कधी प्रदर्शन केलं नाही, कितीतरी लोकांना या ग्रंथातले नारळ दिले, भागवत सप्ताहातले याच्यातले त्याच्यातले. सांगू तुम्हाला कधी ऍडव्हर्टाइज करायची नाही, नाच सांगून जातो देवाचं तत्व काय आहे. बऱ्याचशांना मुलं झाले, ही देवाची कृपा आहे, आपली नाही, ही त्याची कृपा आहे. एका व्यक्तीला 26 वर्ष झाले होते लग्नाला, मागच्या वर्षी पुत्र लाभ झाला. त्या व्यक्तीने मला चांदीचा कृष्ण दान केलाय, त्याची कृपा आहे, माझी नाही. माझी कथा आहे म्हणून नाही, कुठेही ठेवा कुठेही जा, तर सांगू तुम्हाला तो अमृत कलश मिळाल्यानंतर पुण्य लाभ साधारण नाही. माझा तत्व साधारण नाही देव. काय सांगावं महाराज. आणि नोकरी करत असताना देखील तुम्ही वेळ काढा आणि त्याचं चिंतन करत राहा. सांगू तुम्हाला महाराज, देवाकडे जा आणि भोलेला सांगा, भोले बाबा तेरी नौकरी सबसे बढ़िया है सबसे बड़ी. भोले बाबा तेरी नौकरी सबसे बढ़िया है सबसे बड़ी. भोले बाबा तेरी नौकरी सबसे बढ़िया है सबसे बड़ी. भोले बाबा तेरी नौकरी सबसे बढ़िया है सबसे बड़ी. सबसे बढ़िया है सबसे दरबार की चाकरी सबसे बढ़िया है सबसे. जब से तेरा गुलाम हो गया तब से मेरा भी नाम हो गया. जब से तेरा गुलाम हो गया मेरा भी नाम हो गया. जब से तेरा गुलाम हो गया तब से मेरा
हो गया जब से तेरा गुलाम हो गया, तेरा बिना हो गया। मेरा औकात जाके सबसे बढ़िया है सबसे खड़ी औकात जाके मेरी ओ सबसे बढ़िया है सबसे खड़ी भोले बाबा तेरी नौकरी सबसे बढ़िया है सबसे खड़ी भोले बाबा तेरी नौकरी सबसे बढ़िया है सबसे खरी। देवाकडे जा, देवाला सांगा प्रभू तुझ्या बिना जगाच्या पाठीवरती कोणी नाही, परमात्मा साथ दिल्याशिवाय राहणार. देवाची कधी निंदा करायची नाही. आज सांगू तुम्हाला, एखादा व्यक्ती जर आपल्या देवांचा अपमान करत असेल आणि आपण जर त्या ठिकाणी उभे असाल तर सांगून जातो, एका लक्षात ठेवा, त्याने जेवढं पाप केलंय तेवढंच पाप आपल्याला देखील लागते सहन करणाऱ्याला. आपल्या समोर जर एखादा व्यक्ती आपली विटंबना करत असेल, त्याला समजवा, बाबा चुकीचं आहे. आणि जर तुम्ही नुसतं ऐकत राहिले, पाहिलत राहिले, आजकाल लोक पैसा करता, जाऊ द्या, काय बोलायचंय, वोटिंगचं काम आहे, पैशाचं काम आहे, स्वतःचा स्वार्थ आहे. पण ते जेवढं पाप करताय ते पाप यांच्या बोकांडी बसताय. यांना असं वाटतं आपल्याला काही होणार नाही. पण सांगू तुम्हाला, यमराज तिथे तुम्हाला सोडणार नाही. काय दक्षाने निंदा करावी आणि दक्षाने महाराज एक यज्ञाचं नियोजन करावं आणि त्या ठिकाणी यज्ञाचं नियोजन केल्यानंतर महाराज सर्वांना निमंत्रण द्यावं. पण कैलासावरती निमंत्रण दिलं नाही, आमंत्रण दिलं नाही. शास्त्रकार सांगतात, काही ठिकाणी आमंत्रण असेल तरच जावं, काही ठिकाणी आमंत्रण नसेल तरी जाऊ नये, काही ठिकाणी महाराज आमंत्रण आलं तरी जाऊ नये आणि काही ठिकाणी आमंत्रण नसेल तरी जावं. नातलग लोक आले असतील, किती जवळचा असू द्या तुमचा सख्खा भाऊ जरी असेल, आणि लग्नाचं जर तुम्हाला आमंत्रण नसेल तर कधी जाऊ नका. एखाद्या लोकांनी आवाज दिला, उद्याच्या दिवशी आमच्याकडे या, लग्न आहे, लग्नामध्ये दारू वाटप होणार आहे. मी एके ठिकाणी पाहिलं, खोटं नाही बोलणार, रागवलाच पहिला आपल्या ते जवळ तिकडे मुंबईत राहता, ग्रंथाला का हात लावतो, खोटं नाही बोलत म्हणून साक्षी देतोय. जवळ रागवले मुंबईत राहता, तर ते म्हणतात की माझ्या बरोबरीचे लोक अनाज खात नाही, ते मांसच खातात, म्हणून त्याच्याकरता लग्नामध्ये त्यांनी त्यांची वेगळी पंगत सांगितली. लग्न माहितीये काय आहे? लग्न शुभ कार्य आहे.